करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुम्ही तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यामध्ये दुःखी आहात का? प्रथमतः हा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर आजपासून तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला आनंद पाहायला मिळेल, एवढं मात्र निश्चित. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधं. कारण आपण अनेक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. काही विचार आपल्या मनात येतात, ते निघूनसुद्धा जातात. परंतु काही गोष्ट अशी घडते की त्या गोष्टीचा आपण सर्वात जास्त विचार करत असतो. अतिविचार जर आपण करत राहिलो तर आपल्यालाच दुःख होतं, बरोबर की नाही? म्हणून मनातल्या भावना ह्या पाहुणे असतात. त्यांचं मनात येणं जाणं हे स्वाभाविक असतं. म्हणून शिकणं का महत्त्वाचं आहे? ज्या प्रकारे बघा, आपण विचार करतो की संघर्ष केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही आणि कोणीही मोठी व्यक्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत एखादा दगड असेल, त्या दगडाला बघा प्रत्यक्षपणे आकार द्यायचा आहे. मग त्या दगडाला प्रथमतः सोसावं लागेल की नाही? त्या दगडावर पडलेले घाव त्याला सोसावे लागतील आणि त्यातूनच ती बघा आकृती, रचना तयार होत असते. मग तसंच उत्तमाचा का भाग दिलेला आहे? आपल्या आयुष्यातील एकमात्र तो दिवस असतो ज्या दिवशी आपल्या दिसण्याच्या आवाजाने आपली आई बघा आपला आवाज ओळखत असते. त्यानंतर पुन्हा असा दिवस कधीच येत नाही की मुलाच्या रडण्यावर आई हसेल, बरोबर की नाही? कारण का, शेवटी मायेचं ममत्व असतं, प्रेम असतं, ते आपल्याला टिकवायचं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव का भाग दिलेला आहे? आपण आपल्या आयुष्यामध्ये दुःखी का? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या इच्छा पूर्णपणे झालेल्या नाही आहेत. सर्वात अवघड पासवर्ड जर आपण पाहायला गेलं तर सहजासहजी कुणालाही न मिळणारा असतो. आपण विचार करा, आपण मोबाईलमध्ये पासवर्ड टाकतो ना, आणि तो टाकल्यानंतर तोच पासवर्ड फक्त आपल्यालाच माहीत असतो. आपण विचार जर केला, कुणी आपला मोबाईल जरी घेतला तरी तो मोबाईल उघडू शकत नाही, कारण का, पासवर्ड टाकलेला आहे. मग दुःखी व्यक्ती नेहमी मागे बघत असतो आणि चिंता असलेली व्यक्ती आजूबाजूला पाहत असते. पण स्वतःवर विश्वास असणारी व्यक्ती नेहमी पुढे चालत बसते की नाही? ज्याप्रमाणे बघा, आपण विचार करतो ना, आपण स्वतः कोण आहोत, काय आहोत, आपल्याला माहिती आहे का? मग बस झालं. जगात पूर्णपणे आपण लोकांना सांगत बसायची गरज नाही आहे. आपण काहीही असू दे, परंतु विचाराने उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे.
कारण समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान. आजपासून जर तुम्ही अजून दुःखी होत असाल, मग स्वतःहून शोधा की आपलं दुःख येण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे. वस्तू असो किंवा विचार असो, आवडल्यावर आवडलं म्हणायला हिंमत असावी लागते. कारण का, ज्याप्रमाणे वस्तू असो किंवा विचार, वस्तू एक वेळ बघा आपल्याला आवडली की तीच घेण्यासाठी अनेक प्रयत्न आपण करत असतो. परंतु विचार करा, समर्थ म्हणाले, विचार हे शेवटी मनामध्ये यावे लागतात आणि तेच इतरांसमोर सांगायला हिंमत असावी लागते. ज्याप्रमाणे माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला ना, तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागणार. आपल्याला किती बुद्धी आहे, आपली शक्ती किती आहे, हे जीवन जगत असताना आपल्याला कळतं. परंतु नियतीला शेवट, जो शेवट आहे तो क्षण आहे. त्या क्षणाला आपला देह इथून निघणारच आहे. कोणी अमरपट्टा लावून आलेला नाही आहे, बरोबर की नाही. परंतु विचार जर केला ना, ज्याप्रमाणे सगळेच विषय सांभाळणारी वही ही रफ वही म्हणून ओळखली जाते. तिला ना सुंदर बघा कवर असतं, ना सुंदर त्यातली पानं असतात. परंतु त्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची पण ती अशीच अवस्था असते. आपण जानेवारीपासून बघा किंवा एखादा महिना असेल, त्या महिन्यापासून आपण काय करत असतो, एक जबाबदार म्हणून सर्वजण एकत्र येत असतो. जेवढा खर्च आहे बघा, तेवढा आपण त्या वहीमध्ये लिहित असतो. किती पैसे शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा आपण लिहित असतो. म्हणून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी, ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली की एकदाच येत असते, पण निष्ठून द्यायचा नसतो. सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका. आपले एक असतं, सुखासाठी कोणाकडे तरी हात पसरत असतो. परंतु वेळ वाया जाईल या प्रकारे असं वागू नका, कारण दुनिया मतलबी आहे. त्यापेक्षा दुःखाची 2 हात करा, सुख आपोआप येईल. सुखासाठी दुसऱ्यांकडे जर तुम्ही जाल तर लोकंसुद्धा आपल्याला विचारणार नाहीत. पण आलेले जे दुःख आहे ना, जो प्रसंग आहे, त्याला 2 हात करा. म्हणजे काय होईल, सुख नक्की आपल्या बाजूने येईल की नाही. कारण मनुष्य देहाला 2 गुरु असतात, एक म्हणजे अनुभव आणि दुसरं म्हणजे कर्म. कर्म आपल्याला लढायला शिकवत असतं, परंतु अनुभव हे जिंकायला शिकवत असतं. मग आता आपण ठरवायचं, अनुभव का कर्म. आपल्याला दोन्ही उत्तमाचे करायचे आहेत. कर्म करून आपल्याला त्यातला अनुभवसुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण आपला देह हा आनंदात नसतो, कुठल्या तरी प्रसंगामध्ये असतो, जेणेकरून त्याचं उत्तर आपल्याला लवकर प्राप्त होईल. काही लोक साधे राहत असतात, त्यांना साधं कधीही समजू नका. कारण बघा, कधी कधी काय होतं,
त्या शिंपल्यामध्ये सुद्धा मोती आपल्याला पाहायला मिळत असतं. बरोबर की नाही? म्हणून विचार जर केला ना, कोणाला कमी लेखू नका. कोण साधी लोक आहेत त्यांना सुद्धा कधी कमी समजू नका. लोकांनी सांगितलं म्हणून काहीही करू नका. जे मनाला आवडेल तेच करा. कारण लोक फक्त रस्ता दाखवतील, पण प्रवास हा आपल्याला आयुष्यभर करायचा. आपली 10वी झाली, 12वी झाली, आता पुढे आपल्याला काय करायचं हे सांगणारी लोकच असतील. परंतु जर बघा प्रत्यक्षात आपण काय विचार करतो, अरे असं का झालं. लोकांनी सांगितलं म्हणून आपण पावलावर पाऊल टाकतो. परंतु लोक फक्त रस्ताच दाखवतात, पण प्रवास करणं हे आपल्यालाच करावं लागणार. बरोबर की नाही? म्हणून भाग का दिला? शेवटी जीवनातला प्रवास जो आहे ना, तो आपल्याला एकट्यालाच करायचा आहे. तिथं कोणीही येणार नाही आहे. मग तुम्ही किती सत्यनारायण करा, पण तुमचा मार्ग हा सत्याचा जर नसेल तर बघा प्रत्यक्षपणे ईश्वर परमेश्वर तुमच्या मदतीला येणार नाही. सत्यमेव जयते. का भाग द्यावा लागला? सत्य हेच परमेश्वर आहे म्हणून समर्थ म्हणाले. आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी अनेक प्रयत्न पाहत असतो, प्रयत्न करत असतो. परंतु देव कधीही म्हणत नाही तुम्ही माझी पूजा करा. मला बघा प्रत्यक्षपणे अगरबत्ती लावा, माझ्यासमोर निरंजन लावा. तुम्ही माणसाशी माणसाप्रमाणे जर वागलात ना, आणि माणुसकीचं नातं बघा प्रेमाने जर टिकवत असाल तर उत्तम प्रकारे आपला देह राहील की नाही? नक्कीच. आपण माणसं ओळखायला उशीर करतो ना, आणि तोपर्यंत बघा आपण माणसं ओळखायला शिकत नाही तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते. आपल्या आयुष्याचं खूप नुकसान आपणच करून घेत असतो. आता विचार जर केला, आपण स्वतःची पाठही ठोकू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. कारण माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे. स्तुती करणारे सुद्धा लोक आहेत, परंतु बघा आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जेव्हा आपण स्वतःहून बाप होतो ना, वडील होतो ना, तेव्हा आपल्याला कळतं. म्हणून तुमच्या वागण्यात जो बदल झालेला आहे ना, हे लोकांना लक्षात येतं, पण तुमच्या वागण्यात बदल कशामुळे झाला हे कुणाला लक्षात राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले जे बदल आपल्याला दाखवायचे आहेत, जे बदल आपल्यामध्ये घडवायचे आहेत, त्याची सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे. लोक कितीही काही म्हणत, परंतु ही दुःखी होण्याचं का समजून घेतलं तर प्रत्यक्षात दुःख आलेलं आहे, तर येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये सुख हे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले तुम्ही दुःखी आहात ना, मग आजपासून जो निर्णय आपण घेणार आहोत, उत्तम उपासना आणि नामस्मरण ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये असेल ती व्यक्ती नेहमीच आनंदी असणार, एवढं मात्र निश्चित आहे. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.